महाराष्ट्राची उघड्यावरती पडलेली आरोग्य व्यवस्था आहे। पुण्यातील या वृद्ध रुग्णांना अक्षरशः मोकळ्या आकाशाखाली ठेवण्यात आले। पुण्यातील ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांकडून जे वृद्ध नागरिक ज्यांचे कोणी नातेवाईक सापडत नाहीत अशांना एका संस्थेकडे सोपवलं जातं। अपेक्षा ही असते की ही संस्था या वृद्धांचा व्यवस्थित सांभाळ करेल, जर उपचारांची गरज असेल तर उपचार करेल। मात्र या संस्थेने हे सगळे 16 वृद्ध अक्षरशः पुण्यातील घोरपडी भागामध्ये उघड्यावरती ठेवलेले आहेत। यातील या कॉटवरती झोपलेली ही जी व्यक्ती आहे ज्येष्ठ, या व्यक्तीच्या पायाला अतिशय गंभीर जखम झालेली आहे आणि या जखमेतून अक्षरशः पू वाहतो आहे। इतकी गंभीर अवस्था आहे इथल्या या रुग्णांची आणि इतकी कडाक्याची थंडी आहे। आपण पुण्यामध्ये पाहतो आहोत 9.5-10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि या तापमानामध्ये हे सगळे ज्येष्ठ जे आहेत ते अशा उघड्यावरती राहत आहेत। याचं कारण आहे ते म्हणजे ज्या संस्थेकडे ही सगळी वृद्ध मंडळी सोपवण्यात आली त्या संस्थेचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे आता आर्थिक क्षमता राहिलेली नाही किंवा पैसे नाहीत या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्यासाठी, आणि म्हणून पुण्यातील घोरपडी भागामध्ये या संस्थेने हे जे वृद्ध रुग्ण आहेत त्यांना या एका मोकळ्या जागेमध्ये आणून ठेवलं आहे। यातून झालं आहे असं की ससून रुग्णालयामध्ये एखादा रुग्ण उपचारांसाठी भरती असेल आणि त्यानंतर जेव्हा लोक त्या रुग्णाची चौकशी करायला जात आहेत नातेवाईक या रुग्णाचे, तेव्हा तो रुग्ण त्यांना त्या ठिकाणी भेटतच नाही आहे आणि शोध घेताना जेव्हा ते नातेवाईक इथे येत आहेत तेव्हा इथेही त्यांना तो भेटत नाही आहे। या सगळ्या वृद्ध रुग्णांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत ते हे दादासाहेब गायकवाड, जे दादासाहेब गायकवाड या संस्थेचे प्रमुख आहेत। काय नाव आहे तुमच्या संस्थेचं? सर्वप्रथम मी एबीपी माझा या परिवाराचे चॅनेलची या जागेवरती मी आभार व्यक्त करतो। थँक्यू। तुमच्या संस्थेचं नाव सांगा। माझ्या संस्थेचं नाव आहे रुग्ण आधार फाउंडेशन, संचलित आज वृद्धाश्रम अनाथाश्रम। तुमची संस्था नोंदणीकृत आहे? हो। तुमच्याकडे हे रुग्ण ससूननी सोपवलेत? माझ्याकडे पोलीस प्रशासन आणि ससून हॉस्पिटल हे दोन्ही माझ्याकडे सोपवलेत। आता इथे किती रुग्ण आहेत? आता 16 रुग्ण आहेत। मग ह्या रुग्णांना, ज्यापैकी अनेक रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेमध्ये आहेत, तुम्ही असं उघड्यावरती का घेऊन आलेलात? हे पहा, मी ज्या जागेवरती आजी आजोबांचा सांभाळ करतो ती बिल्डिंग आहे एका ॲडव्होकेट, प्रसिद्ध ॲडव्होकेटाची, त्याला मी 25,000 रुपये महिना भाडं देतो आणि आता त्यांनी मला 10,000 रुपये वाढवायला सांगितलेले आहेत। तर 35,000 रुपये भाडे हे माझ्याकडे नाही आहे, मी पैसे ते भरू शकत नाही आहे। त्यामुळे 2017पासून 8 वर्षापूर्वीपासून पुणे महानगरपालिकेला मी पत्रव्यवहार करतो आहे की बेवारस आजी आजोबांना सांभाळण्यासाठी मला 40 गुंठे जमीन द्या किंवा मला एखादी बिल्डिंग द्या, आणि ते बी मी फुकट मागत नाही, त्यांचे उपकार आमच्यावरती नको आहे। महानगरपालिकेमध्ये कुठंतरी महसूल वाढावात महानगरपालिकेचा, म्हणून आम्ही महानगरपालिकेला हे सांगितलं की बरोबर आहे, तुम्ही त्यांना मागताय जागा, ते देत नाहीयेत, बरोबर। मग तोपर्यंत तुम्ही या सगळ्या ज्येष्ठांची किंवा वृद्धांची जबाबदारी का स्वीकारताय? कारण तुमच्याकडे जागा नाहीये, तुम्हाला त्यांना असं उघड्यावरती ठेवावं लागतंय? हो, ह्या जागेवरती आत्ता जसं मी 15, 10, 20, 25 पासून या जागेवरती आम्ही बसलेलो आहोत। याच्यानंतर 15 ऑक्टोबर पासून? हो, 15 ऑक्टोबर म्हणजे आता 1 महिना उलटून गेला। हे सगळे वृद्ध जे आहेत ते असेच इथं उघड्यावरती आहेत। आता इथं बघा एक ही अशी झोपडी तयार करण्यात आली आहे, म्हणजे वरती जे आपले फ्लेक्स असतात ना त्या फ्लेक्सचे कागद असे झाकण्यात आलेत बांबूंना बांधून आणि खाली आडोसा करून इथं। तर या सगळ्या वृद्धांना तुम्ही सांभाळ कसं करता? जेवायला का इथेच देता? हो, जेवायला आम्ही या जागेवरतीच करतो। आम्ही महानगरपालिकेला हे म्हणत आलेलो आहे एकतर तुम्ही सांभाळा। मग तुम्ही यांना परत का नाही करत? जिथून तुम्ही ससूननी तुम्हाला दिले ससूनकडे का नाही परत करत तुम्ही? नाही, याच्यामध्ये जे ससून मधून आलेले आहेत हे जुने लोक आहेत ना। आता मग समजा मी या जागेवरती जर एकटाच बसलो तर शासनाला कळायचं कसं? पार्थ पवार यांनी देखील एकट्यानं जे 40 गुंठे 1,800 40 गुंठे नाही 40 एकर 40 एकर जी त्यांनी 500 रुपयामध्ये घेतलेली आहे ती शासनानं तशीच आम्हाला
एखादी एकर. पार्थ पवारचे विषय वेगळा. पार्थ पवारची जागा सरकारने स्वतःकडे परत घेतली. तुम्ही म्हणता की तुम्हाला शासनाने जागा द्यावी म्हणून तुम्ही या लोकांना घेऊन उपोषणाला बसलाय, पण इतके वाईट अवस्थेला हे रुग्ण आहेत, तुम्ही यांचा उपयोग करताय किंवा यांना तुम्ही दावणीला बांधले असं नाही वाटत तुम्हाला? गायकवाड नाही गरज आहे नाही. हे बघा, जेवढे लोक आहेत तेवढे हे तंदुरुस्त आहेत. जेही आजारी होतात त्या लोकांना तुम्ही उभा राहता का? आपण जरा जाऊन बघू. तुम्ही म्हणताय तंदुरुस्ती आहेत. हो. पुण्यामध्ये टेम्परेचर किती आहे आता? हो, ते माहित नाही मला. 9.5-10 डिग्री सेल्सिअस कडाक्याची थंडी आहे. आता बघा, हे वृद्ध आहेत, हे बघा, हे असे उघड्यावरती झोपलेत, हे या ठिकाणी असे उघड्यावरती आहेत, हे इथं बघा, हे 1 2 3 4 असे उघड्यावरती आहेत. तुम्ही म्हणताय तंदुरुस्त आहेत. यांच्या पायातून हा पू येतोय, रक्त येतंय, कसे तंदुरुस्त म्हणायचे? नाही, यांना आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करणारच होतो. कधी? त्यांच्या हे बघा, आम्ही त्वरित त्यांच्या या ताई कोण आहेत? या ताई कोण आहेत? त्यांचे नातेवाईक आहेत. ते त्यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे त्यांना सादर केलेलं आहे. आम्ही त्यांना म्हणलो होतो की आमच्याकडे आम्ही फक्त बेवारस लोकांना सांभाळतो, तर लोकांना सांभाळतो, नातेवाईकांच्या लोकांना सांभाळत नाही. त्यांनी विनंती केल्यावरनं जसे आहेत तसेच आमच्याकडे सादर केलेले आहेत. ससूनच्या लोकांशी तुम्ही? आणि विशेष म्हणजे आम्ही त्यांना गेल्या 10-12 दिवसापासून सांगतोय की तुमचा माणूस आजारी पडलेला आहे, त्याला पुढील उपचारासाठी तुम्ही ससूनला घेऊन जा. ससूनच्या जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही बोललात कशाबद्दल? की या रुग्णांना आता तुम्हाला सांभाळणं अवघड चाललंय, शासन पण तुम्हाला जागा देत नाहीये. सरकारनं तर आम्हाला जागा द्यावीत म्हणून तर आम्ही या जागेवरती बसलेलो आहोत. ताई, तुम्ही 1 मिनिट बोलाल का जरा? हे तुमचे नातेवाईक आहेत, तुम्ही असं यांना उघड्यावरती ठेवलंय. ठीक आहे. नाही, तुम्ही बोलाल. तुमचे कोण आहेत? हे तुमचे वडील आहेत? बरं ठीक आहे, नका बोलू. मी विचारलं तुम्हाला. तुमचे वडील आहेत, असे उघड्यावरती राहतायत आणि तुम्हाला बोलायचं नाहीये. ठीक आहे. नाही, तुम्ही ससूनच्या अधिकाऱ्यांना पहा, मी तुम्हाला मला 2 शब्द बोलू द्या. मला ससून हॉस्पिटल सारखा हरामखोर व्यक्ती कुणी नाहीये. ससून हॉस्पिटलमध्ये मी जे बेवारस पेशंट दाखल करतो त्याच्यामध्ये ससून हॉस्पिटल ज्या लोकांना मी दाखल केलेलं आहे, ज्या हॉस्पिटल 108ने दाखल केलेलं आहे, पोलिसांनी दाखल केलेलं आहे, ससून हॉस्पिटलचे डॉक्टर हे बेवारस पेशंटांना अज्ञातस्थळी फेकून देतात. ते प्रकरण मी 1.5 वर्षापूर्वी बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यातून पैसे घेतात कोण? लोक नाही, ते मला माहीत नाहीये. परंतु आमचे मित्र असलेले रितेशभाई गायकवाड, स्वप्नील गायकवाड, आम्ही तिघांनी जे बेवारस पेशंटला ना आम्ही दाखल करतो त्या लोकांना ससून हॉस्पिटल अज्ञातस्थळी फेकून देतात. ते फेकून देऊ नये म्हणून आमच्या कोणत्याही पेशंटला विचारा की तुम्हाला ससूनला जायचं का, तर ते तुम्हाला उत्तर काय देतात ते विचारून बघा. मी ससूनला हे रुग्ण सांभाळण्यासाठी एवढा मोठा ससूनला निधी येतो, अनेक माध्यमातून वेगवेगळे पैसे येतात. ससूननी सांभाळ करायला पाहिजे, 100% करायला पाहिजे. माझं तेच म्हणणं. पहिल्यांदा तर नातेवाईकांनी करायला हवा. आता नातेवाईक आपण बघितलं समोर उभे आहेत ते. ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न येतो. दुर्दैव बाबा भाऊ. आता याच्यातून होतंय काय सांगतो. इथं आता हे नातेवाईक बघितले, हे जे काही गृहस्थ इथं झोपलेले आहेत ते आपल्याशी बोलायला तयार नाहीत. पण असे काही लोक आहेत की ज्यांचे परिचित ससूनमध्ये उपचारांसाठी म्हणून भरती करण्यात आले. काही दिवस गेले आणि जेव्हा हे परिचित त्या रुग्णाची चौकशी करण्यासाठी जेव्हा ससूनमध्ये गेले तेव्हा तो रुग्ण ससूनमध्ये त्यांना आढळला नाही. ससूनच्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी चौकशी केली असता त्या अधिकाऱ्यांनी दादासाहेब गायकवाड यांच्या या संस्थेकडे अर्थात हे सगळं मोकळं आकाशाखाली असलेलं आहे, तो रुग्ण सोपवल्याचं सांगितलं आणि इथं आल्यानंतर त्यांना तो भेटला नाही. अशा रुग्णाचे हे परिचित आहेत पुष्कर तुळजापूरकर. कोण आहेत ते तुम्हाला नाव सांगता आलं तर, नाही सांगता आलं तर काय काय घडलंय सांगा. नाही, विषय असा झाला की 23 सप्टेंबर 2024ला त्यांना ते थोडे वेडसर होते आणि परिचित होते, तर त्यांना उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांची मिसेस पण तशीच मेंटली रिटार्डेड असल्यामुळे त्यांच्याकडं थोडं दुर्लक्ष झालं. पण त्यांनी मला संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की माझे मिस्टर ससूनमध्ये आहेत, पण ससूनमधनं काही कळत नाही. म्हणलं आपण जाऊ. मी माझं पत्र दिलं ससूनला की या रुग्णाबाबत पूर्ण माहिती मिळावी की ते आहेत का, जर असतील तर त्यांच्यावर काय उपचार चालू आहेत, कुठं आहे त्यांची सध्या परिस्थिती ही मला कळवण्यात यावी. जर ते गेलेले असतील तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट आम्हाला मिळण्यात यावं. म्हणजे त्यांच्या बाकीच्या ज्या काही पुढच्या प्रोसेस होत्या त्या त्यांना करायच्या होत्या.
आता झालं असं की मी गेले 2 महिने ससूनमध्ये हेलपाटे मारत होतो. परवा मी जे आपले अधिष्ठाता आहेत एकनाथ पवार त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं साहेब असं असं आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये मला काय सहकार्य करता. त्यांनी सहकार्य केलं. त्यांनी 2 दिवसात मला आस्क ओल्ड एज होम या संस्थेची माहिती दिली की त्यांच्याकडे हे रुग्ण आम्ही 4 डिसेंबर 2024ला सुपूर्द केलेले आहेत. मग त्यांनी पत्ता दिला. आम्ही फुरसुंगीला गेलो. फुरसुंगीला गेल्यानंतर तिथं कुलूप दिसलं त्या जागेवरती. मोडकळी चाललेला बंगला होता. खिडक्या फुटल्या होत्या. म्हटलं ही इथं कुठं आहे म्हणून मी दादासाहेब गायकवाडांना फोन केला. यांना फोन केला. तर यांनी मला सांगितलं की तुम्ही भारत फोर्टच्या समोर या. आम्हाला 2 मिनटं कळलं नाही. म्हटलं ठीक आहे मीटिंग पॉईंट असेल त्यांचा किंवा कोणाला भेटायचं असेल म्हणून त्याने तिथं बोलवलेलं असेल. इथं आल्यावर माझी रिक्षा इथं उभी होती. मी रिक्षाने आलो होतो, मी आणि माझी मिसेस. तर अर्धा तासाने आम्हाला त्या रिक्षा फोन उचलत नव्हतं ते म्हणले मी येतो स्टेशनला काहीतरी होते ते. तिथनं ते आले आणि ते या कॉटवर बसलेले होते. आम्हाला माहिती नाही ते कधी आलेले. त्यांना मी विचारलं की असं पेशंट तुमच्याकडे ॲडमिट होता का. तुमची फेसबुक पोस्ट आहे त्याच्यावरनं कळतं आहे की ते तुमच्याकडे ॲडमिट होते. ते म्हणले हो माझ्याकडे होते. 1.5 महिना माझ्याकडे होते. 4 डिसेंबर 2024 ते पुढची तारीख तुम्हाला आठवत नाही आहे. तर त्यांनी मला सांगितलं की म्हणलं मग तुम्ही त्यांना काय केलं. ते म्हणले बेवारस म्हणून ससूनमध्ये ॲडमिट केलं. आता माझा प्रश्न असा आहे की यांना त्या पेशंटचं नाव माहिती होतं, यांना त्या पेशंटच्या नातेवाईकांचं नाव माहिती होतं, मग त्यांनी बेवारस म्हणून का ॲडमिट केलं हा माझा पहिला प्रश्न. तुम्ही यांचे जे नातेवाईक होते ते तुमच्याकडे आणले, इथे आणले? इथं नाही. मग त्या तुमचे तिकडे आधीची संस्था होती? जवळजवळ 1 वर्षापूर्वी ते बाबा माझ्याकडे होते. असं झालं की बाबा माझ्याकडे आले असताना त्यांना पत्ता नाव सांगता येत नव्हता. त्यांनी मला पत्ता आणि नाव सांगितल्यानंतर त्या क्षणालाच मी सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुक याच्यावरती सोशल मीडियावरती नातेवाईकांनी मला संपर्क साधावात म्हणून मी नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही पोलिसांनी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती देखील जाऊन आले. त्या जागेवरती आम्हाला सहकार्य भेटलेलं नाही. तसेच काही कार्यकर्ते लोकंसुद्धा त्या जागेवरती त्या साईडला राहणार कर्वेनगरला मला वाटतं त्या जागेवरती देखील जाऊन आले. नातेवाईक कोणी भेटलेले नाहीत. त्यांची तब्येत खालवलेली असल्यामुळं काल खात नसल्यामुळं ते पूर्णपणे वीक झाल्यानंतर आम्ही त्यांना उचलला, आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये घेतला आणि ससून हॉस्पिटलमध्ये मी बेवारस म्हणून दाखल केला. कारण आठवतंय का तुम्हाला? नाही, तारीख नाही मला तरी म्हणजे महिना कुठला असेल? नोव्हेंबर. कसं आहे 2 महिने 4 महिने माहिती का मला विसरायची लहानपणापासून सवय आहे. महत्वाची म्हणजे एका व्यक्तीचा विषय सांगतो ना. 4 महिने 8 महिने मी तुम्हाला त्यांना सांगतोय की जो व्यक्ती त्या जागेवरती मी बेवारस म्हणून दाखल केलेला आहे मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला पूर्णपणे माझ्याकडनं सहकार्य होईल. मी त्या व्यक्तीला बेवारस म्हणून दाखल केलेला आहे. ससूनमध्ये दाखल केलं? हो, 1000 तुम्ही ससूनमध्ये दाखल केलं. पण तुम्हाला तुमचे परिचित ससूनमध्ये भेटले नाही? कुठे गेले ते? ते 1.5 वर्षानंतर माझ्याकडे येतात. 1 वर्षानंतर माझ्याकडे येतात. ज्यावेळेस त्यांनी मी पोस्ट केल्याचं ते आले असते तर नातेवाईकांना त्यांना भेटलं. म्हणजे त्यांना 1.5 वर्षानंतर मृत्यू दाखला जरूर होत आहे कारण की त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी आहे. ह्याच्यासाठी त्यांना ती मृत्यू दाखला पाहिजे. हे का नाही आले माझ्याकडे? का पोचले माझी पोस्ट? आता हे ऐका ना. मला एक सांगा, फेसबुक पोस्ट यांची बघायला किंवा यांनी कोणाला जर टॅग केलेले नाही केलेले प्रत्येक फेसबुक पोस्ट बघू का हो? बरं ते माझे परिचित आहेत. माझ्याकडे जेव्हा माहिती येणार त्याच बरोबर आहे. मला परिचित आहेत. प्रॉपर्टीचा विषय जो आहे विषय आला कुठं ह्याच्यात नाहीये. काय संबंध आहे प्रॉपर्टीचा? विषय असा आहे की तुम्ही म्हणता तुम्ही ससूनमध्ये त्या व्यक्तीला दाखल केलं. ससूनने तुम्हाला सांगितलं की ती व्यक्ती यांच्याकडे आहे आणि ती व्यक्ती आत्ता कुठे आहे हे कोणालाही सांगता येत नाहीये. इथं ती व्यक्ती नाही. तर हा सगळा असा कारभार आहे. खरं तर ससून रुग्णालयाला वेगवेगळ्या माध्यमातून खूप मोठा निधी येतो. अर्थात जबाबदारी फक्त ससून रुग्णालयाची नाही तर रुग्णांच्या नातेवाईकांची देखील आहे. या रुग्णाची अवस्था बघा. आणखी एक हे जे आहेत ना हे वृद्ध आहेत. फक्त बेवारस लोकांना सांभाळतो. बरोबर आहे. नाही बरोबर आहे. विषय तोच आहे. जबाबदारी दादासाहेब गायकवाडांची आहे. जबाबदारी ससून रुग्णालयाची देखील आहे. मात्र त्याहून अधिक मोठी जबाबदारी या रुग्णांच्या नातेवाईकांची आहे. जी कौटुंबिक जी परिस्थिती आहे किंवा आपली जी सामाजिक मूल्य आहेत, एकत्रित कुटुंब व्यवस्था आहे, आई वडिलांना त्यांच्या म्हातारपणात आपण जपायला हवं, हे जे संस्कार आहेत ते संस्कार आजच्या काळामध्ये
कितपत उरलेत हा प्रश्न हे सगळं पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पडतो. ससूनमध्ये एखादा बेवारस रुग्ण उपचारांसाठी जेव्हा दाखल होतो तेव्हा त्या रुग्णाची जबाबदारी इथल्या समाजसेवा अधीक्षकांकडे असते. हा विभाग त्या रुग्णावरती उपचार करणं असेल किंवा त्यानंतर त्या रुग्णाचं काय करायचं, कुठे ठेवायचं याबद्दलचा निर्णय घेत असतो. ससूनच्या या विभागाचे अधीक्षक, समाजसेवा अधीक्षक डॉक्टर शंकर मुगावे आपल्यासोबत आहेत. मुगावे सर, काय ससूनचे हे जे काही इथून रुग्ण तुम्ही त्या संस्थेकडे दिले दादासाहेब गायकवाड यांच्या, ते मोकळ्या आकाशाखाली दिसत आहेत? नाही, आपण जेव्हा उपचार पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पुनर्वसनासाठी देतो तेव्हा रजिस्टर्ड म्हणजे नोंदणीकृत धर्मादाय नोंदणीकृत जी संस्था असते त्यांच्याकडे वर्ग करत असतो. ते वेगवेगळे असे भरपूर 10-15 संस्था आहेत पुण्यामध्ये जे चांगले आहेत, वेल सेटल आहेत, त्यांची बिल्डिंग वगैरे आहे, अशा ठिकाणी आपण त्यांना वर्ग करतो. करत असताना आपण आपल्या लेटर हेडवर त्यांना पत्र देतो की या संस्थेमध्ये हे पुनर्वसन करत आहोत, तर यांना आपल्या संस्थेत पुनर्वसन करण्याची विनंती करतो. मग ते घेतात. ते घेतल्यानंतर त्यांचं रिसिप्ट घेतो की या ठिकाणी पेशंट आपण या संस्थेमध्ये पाठवलेलं आहे आणि संस्थेची बिल्डिंग वगैरे सर्व व्यवस्थित आहे, तिथे जेवायला व्यवस्थित आहे, हे सगळं आम्ही पहिलं पूर्णपणे बघूनच आपण त्यांना वर्ग करतो, पुनर्वसन करतो. हे सगळं तुम्ही बघता असं तुम्ही म्हणता, पण त्या ठिकाणी ना इमारत आहे ना सगळी काही त्यांची सोय आहे. तुम्ही नोंदणीकृत संस्था आहे म्हणता, ती नोंदणीकृत आहे पण त्या संस्थेची स्वतःची इमारत नाही आहे, आता तर निवारा पण नाही आहे. नाही, काही संस्था अशा आहेत की ते भाडे तत्वावर जागा घेऊन तिथं रुग्णांना सांभाळतात. तुम्ही जे रुग्ण दिले त्यावेळी त्यांची ती भाड्याची इमारत होती ना, नंतर काय त्या रुग्णांचं झालं, ही जबाबदारी आपली उरते की नाही उरत? संस्था म्हणजे बिल्डिंग पण होती आणि अजून पण आहे, आम्ही पण बघितलेली आहे. बिल्डिंग आहे, तिथं नाव पण त्या संस्थेचं आहे. पण आता तिथं रुग्ण आहेत की नाही, आता आपण गेल्या 2-4 महिने किंवा 6 महिने झाले आपण तिथं ह्या संस्थेमध्ये रुग्ण पाठवत नाही. पण तुम्ही म्हणता इमारत आहे, तिथं तर उघड्यावरती ठेवलेत रुग्ण. आत्ता ठेवलेत, आता यांनीच दाखवलं. ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजे 1 महिना होऊन गेला. पण आपण सुरुवातीला जेव्हा रुग्ण पाठवतो ना तेव्हाच त्याची तपासणी करतो. म्हणजे मला हे विचारायचं आहे की तुम्ही म्हणता की नोंदणीकृत संस्थेला तुम्ही रुग्ण सोपवता, त्यानंतर त्या रुग्णांचं काय झालं, ती संस्था त्या रुग्णांना व्यवस्थित सांभाळते आहे की नाही हे पाहणं आपली जबाबदारी आहे की नाही? जबाबदारी नाही, पण माणुसकी म्हणून आपली कर्तव्य आहे. ते सारखे येत असतात अननोन पेशंटसाठी, आम्ही त्यांना पाचारण करत असतो. जेव्हा ते येतात तेव्हा आम्ही मागच्या रुग्णांचं त्यांना फीडबॅक विचारतो आणि नंतर मग दुसरा रुग्ण हँडओव्हर. ह्या गायकवाडांना तुम्ही विचारलं नाही? पण आपण 6 महिन्यापासून त्यांना दिलंच नाही ना. नाही, पण आत्ता जे रुग्ण आहेत 16 रुग्ण आहेत त्यांच्याकडे. नाही, पण आपण जेव्हा दिलं तेव्हा ती बिल्डिंग होती, आत्ता बिल्डिंग नाही हे आत्ता आम्हाला समजलं ना. समजलं त्यामुळे हां की त्यांच्याकडे बिल्डिंग नाही, उघड्यावर रुग्ण आहेत, हे आत्ता. शासनाचं धोरण काय आहे अशा रुग्णांना या अशा नोंदणीकृत संस्थांमध्ये सोपवणं जे आहे ते? तर त्या सगळ्या संस्थांची सगळी परिस्थिती तुम्ही बघता, यासाठी निधीची कुठं कमतरता जाणवते तुम्हाला? आता मॅक्झिमम संस्था तर म्हणजे निधी अनुदान नाहीच आहे, शासकीय अनुदान बऱ्याच संस्थांना नाही आहे. त्याच्यामुळे ते डोनेशनवर किंवा कोणाकडून डोनेशन घेऊन म्हणा, डोनेशन तर येतं बऱ्यापैकी येत असेल, बऱ्यापैकी येत असेल नसेल ते सांगू शकतील. कारण बऱ्याच संस्थेला येतात म्हणून मग देतात किंवा मग आम्ही प्रयत्न करतो त्यांना डोनेशन देण्याचा. आता काही संस्था आहेत त्यांना आम्ही इथून म्हणजे वेगवेगळ्या ट्रस्ट आहेत, देवस्थान आहेत, त्यांना विनंती करून आम्ही त्यांना धान्य म्हणा किंवा जेवण म्हणा हे उपलब्ध करून द्यायचं. त्या पुढं काय होतं त्या मदतीचं, त्या धान्याचं, त्या पैशाचं? खरंच जे रुग्ण आहेत, जे वृद्ध आहेत, त्यांच्यापर्यंत ती मदत पोचते का? कारण आपण या प्रकरणात बघतोय की काहीच नाही, उघड्यावरती येत ना, उपचारांना काय आहे त्यांना. एका प्रकरणावर किंवा एका संस्थेवर आपण बाकीच्याच जज करू शकत नाही. तुम्ही बाहेर असेल. ऐका ना, माझ्या नजरेसमोर जी संस्था आली त्या संस्थेबद्दल मी बोलणार. बाकीच्या संस्थांचा अनुभव तुम्हाला असेल, मला एका संस्थेचा अनुभव आलेला आहे. निधी येतोय तर मग तो योग्य ठिकाणी वापरला जातोय का? आपल्या माध्यमातून येतो, डायरेक्ट पण येत असेल त्या संस्थांना? नाही, डायरेक्ट संस्थांना येत असेल माहिती. पण आम्ही आमचं काम काय, सुरुवातीला बघायचं काम आहे, नंतर फॉलोअप. तेव्हा ते येतात ना परत रुग्ण घ्यायला, तेव्हा आम्ही त्यांना विचारतो फीडबॅक की मागचं काय झालं बाबा, व्यवस्थित आहेत की नाही रुग्ण. मग काही रुग्ण ते परत इथं ॲडमिट करतात, त्यांचं परत आपण उपचार करतो व्यवस्थित. त्यांना काय हवं नको म्हणजे किंवा मेडिसिन लागत असेल ते उपलब्ध करून देतो, इम्प्लांट लागत असेल ते उपलब्ध करून देतो. जे काही त्यांना गोष्टी लागत असतील उपचारासाठी ते आम्ही
अनुदानाच्या माध्यमातून म्हणा किंवा शासनाच्या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आम्ही त्यांना उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो. आता या केसमध्ये काय करायचं? आता या केसमध्ये आम्ही काही सांगू शकत नाही. ते रजिस्टर्ड संस्था आहे, आम्ही दिली, रजिस्टर्ड संस्था बघून दिली. आता त्यांचं काय करायचं हे चॅरिटी कमिशनर म्हणा किंवा मग पोलीस हे ठरवतील. खरंच बेवारसच म्हणावं लागेल त्या सगळ्यांना. म्हणजे कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही. की यांचं म्हणणं आहे की यांनी नोंदणीकृत संस्थेकडे ते सोपवलेले आहेत, लोक जे आहेत ते, यांची ती जबाबदारी त्यांनी तिथं पूर्ण केली असं यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर जबाबदारी येते ती त्या रुग्णांच्या, वृद्धांच्या नातेवाईकांची. एक रुग्ण त्या ठिकाणी जो होता, त्या रुग्णाचे नातेवाईक, त्या रुग्णाची मुलगी पाणी पाजायला तिथे आली होती. याचा अर्थ त्यांचं तिथे कुठेतरी घर आहे आणि जवळच आहे, मात्र वृद्ध पित्याला घरात ठेवण्याऐवजी त्या महिलेनी उघड्यावरती आणून ठेवलं होतं आणि ती पाणी पाजायला आली होती. यातून प्रश्न तर खूप निर्माण होतात यंत्रणेबद्दलचे, जबाबदारी कुणी स्वीकारावी याबद्दलचे. मात्र आपली जी कौटुंबिक मूल्य आहेत किंवा जी कुटुंब व्यवस्था आहे ती किती मोडकळीस आलेली आहे हे यातून दिसून येतं. आईबाप वृद्ध झाल्यानंतर त्यांना सांभाळण्याच्या ऐवजी अशा ठिकाणी ठेवलं जात असेल आणि जबाबदारी झटकली जात असेल तर आपण कोणत्या दिशेने निघालेलो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.